मित्रांनो, आज आपण आहे ना स्विंग ट्रेडिंगच्या रिगार्डिंग स्टॉक कसं काय आयडेंटिफाय करायचं ते पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, इथे चार्टिंगच्या साईडवर आपण आलेलो आहे. हे आपण इथे स्वतः स्कॅनर क्रिएट केलेलं आहे. तुम्ही नाव पाहू शकता, मराठी मनी कपिल. हे आपण आपलं स्वतःचं इथे एक स्कॅनर क्रिएट केलेलं आहे आणि ह्या स्कॅनरमध्ये आपण EMA, RSI आणि व्हॉल्यूमला इन्क्लूड केलेलं आहे. प्राइस ॲक्शननुसार पण आपण स्कॅनर बनवलेले होते, वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीनुसार पण आपण स्कॅनर बनवले मित्रांनो. ते एकदम ब्युटिफुली वर्क करतात. आणि आजचं स्कॅनरसुद्धा आपण 2 इंडिकेटर विथ व्हॉल्यूमला ॲड करून बनवलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं आहे स्कॅनर बनवायच्या मागचं लॉजिक काय असतं आणि वेगवेगळ्या क्रायटेरिया आपण का वापरतो. कारण स्विंग ट्रेडिंग करताना, स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक प्रॉपर आपल्याकडे सिरीज सुरू झाली, तुम्हाला माहिती आहे. स्विंग ट्रेडिंग करत असताना आपल्याला स्टॉक सिलेक्शन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यात मोमेंटम येणार आहे का, मग ती मोमेंटम कशा प्रकारे येऊ शकते याच्या रिगार्डिंग आपण इथे हे स्कॅनर बनवलेलं आहे. आणि असे स्टॉक आपल्याला इथे आयडेंटिफाय करून मिळणार आहे. मी नेहमी सांगतो, आपल्याला लिक्विडिटी असलेला स्टॉक हवा आहे, मोमेंटम असलेला स्टॉक हवा आहे आणि अप ट्रेंडमध्ये असलेला आपल्याला यामध्ये स्टॉक हवा आहे मित्रांनो. कारण या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहे, तेव्हाच आपण प्रॉफिट अर्न करू शकतो. आता भरपूर जणांना दुसरा एक प्रश्न आहे की चार्टिंगच्या याच्यावर आपल्याला लेट इंडिकेट मिळतं. मित्रांनो, आपण जेव्हा स्विंग ट्रेडिंग करतो ना, तेव्हा हा तुमचा प्रॉब्लेम इथे सॉर्ट आउट होतो. कधी तुम्ही फ्रीचं पण व्हर्जन इथे वापरत असणार, पेड कधी घेतलं आहे तर गोष्ट वेगळी, पण फ्रीमध्ये सुद्धा स्विंग ट्रेडिंगला काहीही एक प्रॉब्लेम नाही. आणि इथे आपण 1 तासाची कॅन्डल पाहणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी हे राहणार आहे. तर तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा यूज करू शकता. कारण आपण याला आहे ना कमीत कमी 3 ते 4 दिवस होल्ड करणार आहे मित्रांनो. म्हणून ही गोष्ट तुमच्या कधी माइंडसेटमध्ये असेल तर ती तुम्ही पूर्णपणे काढू शकता तिथे. आता स्कॅनर कसं बनवायचं याच्यावर पण इन डिटेल व्हिडिओ आहे, प्रॉपर एक प्लेलिस्ट आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण स्कॅनर कसं बनवायचं तेही सांगितलं. पण तुम्हाला कधी अजून शिकायची इच्छा असेल आणि तुम्हाला कोणकोणते इंडिकेटर इन्क्लूड करायचे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. तुम्हाला कोणकोणते इंडिकेटर ॲड करून स्कॅनर हवंय तर आपण हे प्रॉपर इथे बनवू पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला माहिती आहे आपण हे कॅश सेगमेंटमध्ये पाहणार आहे. का पाहतोय आपण कॅश सेगमेंटमध्ये? कारण आपल्याला तिथे ऑप्शनचा तो डाटा असतो ना, तो भरपूर टायमाला इन्फ्लुअन्स करतो मित्रांनो. तो आपल्याला ब्रेकआउट तर दाखवतो चार्टवर, पण मग ते ब्रेकआउट फेल होण्याचं पण शक्यता असते. कारण ऑप्शन चेन तिथे काम करत असते, सपोर्ट रेजिस्टन्स सारखे. आपण हे कॅश सेगमेंटमध्ये घेणार आहे म्हणजे आपल्याला इथे जास्ती काही हेडॅक होणार नाही. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रन स्कॅन केला आपण. रन स्कॅन केल्यानंतर आपण खाली आलो. आता इथे खाली आल्यानंतर जवळपास आपल्याला ना यामध्ये 36 स्टॉक दिसणार आहे मित्रांनो. पण आपल्याला 36 स्टॉकमध्ये एंट्री करायची का नाही. सर्वात पहिले काय करायचं, हे व्हॉल्यूमवर आपण क्लिक केलंय. हायर व्हॉल्यूम आपल्याला वरती आणायचा. तो ऑटोमॅटिक तुम्ही क्लिक केल्यानंतर तो तिथे येणार आहे. तर पहिले IDI आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर द जम्मू काश्मीर बँक लिमिटेड आलाय. नंतर IDBI बँक आलेला आहे. तर हे 3 स्टॉक आपण आता पाहणार आहे. कधी या 3 स्टॉकमध्ये मला परफेक्ट एंट्री मिळते तर मी पुढचे स्टॉक पाहणार आणि मला 5 स्टॉक 10 स्टॉक मी टॉपचे पाहणार आहे की तिथे मला हायर व्हॉल्यूम हवा आहे. बाकी कितीही स्टॉक येऊ द्या, मला त्यामध्ये एंट्री करायची नाही. मला हायर व्हॉल्यूमवाले मॅक्सिमम मी 10 स्टॉक पाहणार आहे, मिनिमम मी 5 ते 3 स्टॉक पाहणार आहे. तर आता आपण हे 3 स्टॉक पाहायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये पहिला आहे IDR, त्यानंतर जम्मू काश्मीर बँक आणि IDBI. चला तर मग चार्टवर जाऊयात. मित्रांनो, इथे आपण तो चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात आपण त्याच्यात मेन्शन केलं होतं की आपल्याला 50च्या वरती RSI हवा आहे. तर तो आपल्याला इथे दिसतोय. त्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूमसुद्धा हवा आहे मित्रांनो. तर इथे आपण पाहतोय व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतोय. त्यानंतर आपण 1 तासाची टाईम फ्रेम लावली, कारण आपण 1 तासावर एंट्री करणार आहे. पण आता तिथून स्टॉक आयडेंटिफाय झाला, आपल्या सगळ्या कंडिशन फुलफिल झाल्या, आपल्याला एंट्री करायची का नाही. चार्टवर आल्यावर आपल्याला थोडंसं त्यामध्ये प्राइस ॲक्शन इन्क्लूड करायचं आहे. आपल्याला इथे दिसतंय की फर्स्ट कॅन्डल ही होती, सेकंड कॅन्डल 1 तासाची छान बनलेली आहे. कधी तुम्ही नोटीस केलं मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला एक रजिस्टन्स पाहायला मिळतंय. मग आपल्याकडे हा स्टॉक आयडेंटिफाय झाल्यानंतर, सगळं फुलफिल झाल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे ही लेवल ब्रेक होण्याचं. हे ॲज पर प्राइस ॲक्शन सुद्धा चार्टवर तुम्हाला पाहायचं आहे. स्कॅनर काय करणार आहे, तुम्हाला स्टॉक आयडेंटिफाय करून देणार आहे. तिच्यात तुम्हाला प्राइस ॲक्शन इन्क्लूड करायची. बिकॉज ऑफ तुमची ॲक्युरेसी वाढणार आहे, तिच्याने तुमचे चान्सेस विन होण्याचे सर्वात जास्त वाढणार आहे. यामध्ये हा स्टॉक केव्हा फेल होणार आहे मित्रांनो, जी ही पहिल्या 1 तासाची कॅन्डल आहे याचा लो मार्क करून ठेवायचा. याच्या खाली कधी गेला तर हा आपल्या वॉच लिस्टमधनंच निघून जाणार आहे. कधी ब्रेकआउट दिला तर आपण इथे बाय करणार आहे, खाली गेला तर हा निघून जाणार. का? कारण व्हॉल्यूम मोठा होता,
स्टॉक वरतीही गेला पण सस्टेन नाही केला, त्यामुळे आपण यामधनं निघणार आहे. आता सर्वात पहिले सगळ्यांना आहे ना टार्गेट काय हवंय. स्विंग ट्रेडिंग करतोय म्हणून आपण इथे मोठं टार्गेट ठेवणार मित्रांनो. 1 पॉईंटची रिस्क असली ना 4 पॉईंट आपल्याला इथे घ्यायचे आहे. आता स्टॉप लॉस कसा लावणार आहे आपण, जी कॅन्डल ब्रेक करणार आहे मित्रांनो त्याच्या मागच्या म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो असेल ना तो आपला स्टॉप लॉस राहणार आहे. तुमची जिथे एंट्री होणार आहे तेवढे पॉईंट तुम्ही कॅल्क्युलेट करायचं, त्याला मल्टिप्लाय 4ने तुम्ही इथे टार्गेट घ्यायचं आहे मित्रांनो. एकदम सिम्पल आहे. आपल्याला हा लो लावायची गरज नाही, याच्या खाली गेला की आपल्या लिस्टमधनं हा स्टॉक जाणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. ॲज पर प्राइस ॲक्शन. आता कधी तुम्ही चार्टवर पण पाहिलं तर चार्टवरनं पण तुम्हाला एक टार्गेट इथे पाहायला मिळू शकतं. कधी ते ब्रेकआउट झालं तर तुम्हाला इथे एक टार्गेट पाहायला मिळतंय की ते आहे ₹17.56. तर याप्रमाणे सुद्धा तुम्ही ॲज पर प्राइस ॲक्शनने टार्गेट घेऊ शकता. नाहीतर मिनिमम हे टार्गेट तर तुम्हाला इथे घ्यायचं आहे, कारण आपण स्विंग ट्रेडिंग करतोय. आपण याला 1 हप्ता मॅक्सिमम 15 दिवसासाठी होल्ड करू शकतो. आता पुढचा स्टॉक पाहू की जो होता जम्मू काश्मीर बँक. मित्रांनो इथेही आपल्याला आपण जेही क्रायटेरिया लावलेला होता त्याप्रमाणे आपल्याला दिसते आणि व्हॉल्यूम पाहू शकता तुम्ही किती बढिया इथे मिळालेला आहे. विशेष म्हणजे प्राइस ॲक्शननुसार आहे ना इथे हे रजिस्टन्स त्याने ब्रेक केलेलं आहे की जे प्रिव्हियस रजिस्टन्स होतं त्याच्यावरती कॅन्डलने क्लोज दिलेला आहे. जसंही इथून वरती प्राइस निघते तर आपल्या या ठिकाणी एंट्री होते, आपला स्टॉप लॉस या ठिकाणी असतो. टार्गेट तुम्हाला माहिती आहे एकाच 4 आपल्याला इथे घ्यायचे. नाही तर ॲज पर प्राइस ॲक्शननुसार आपण इथे टार्गेट पाहू शकतो की फर्स्ट टार्गेट हे आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे, त्यानंतर सेकंड टार्गेटसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. या प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करायची आहे मित्रांनो. आता ती करंटली जी कॅन्डल चालू आहे तिने लेवलच्या वरती क्लोजिंग द्यायला हवी. हे आपल्याला वॉच लिस्टला लावून ठेवायचे, आपल्या लेवल इथे काढून ठेवायच्या. तुम्ही रिमाइंडर सुद्धा आजकाल असतं मित्रांनो ॲपमध्ये दिलेलं, रिमाइंडर लावून ठेवा की त्याच्यावरती गेलं की तुम्हाला मोबाईलवर रिमाइंडर येईल ही जी तुम्ही प्राइस टाकली होती याच्यावरती हा स्टॉक गेलेला आहे, तर तुम्ही इथे बाईंग करू शकतात एकदा परत चार्टला ओव्हरलुक करून. म्हणजे तुम्हाला इथे कंटिन्यू याला पाहत बसायचं नाहीये, पण टाइम फ्रेम 1 तासाचीच हवी. आता आपण पुढचा स्टॉक पाहू जो की होता IDBI बँक. मित्रांनो इथे IDBI बँक लावलेला आहे. इथे आपण व्हॉल्यूम पाहू शकतो, इथे व्हॉल्यूम पण आपल्याला मिळाला पण हवा त्या मोठ्या प्रमाणात इथे व्हॉल्यूम मिळाला नाही. तुम्हाला एक की पॉईंट सांगतो, प्रिव्हियस ग्रीन व्हॉल्यूम, ग्रीन आणि रेड व्हॉल्यूम ॲक्च्युली असं काही नसतं, आपण व्हॉल्यूमच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल चर्चा केलेली आहे. पण प्रिव्हियस जो हायर व्हॉल्यूम आहे जो मला हा ग्रीन दिसतोय, ह्या ग्रीन व्हॉल्यूमला जेव्हा टच करून एखादा ब्रेकआउट होतोय ना तेव्हा तुम्ही इथे एंट्री करा की ज्यानंतर तुम्हाला अजून इथे मोठा स्पाइक किंवा लवकर मोमेंटम पाहायला मिळेल. आता इथे प्राइस ॲक्शन आपल्याला थोडंसं काय सांगते की निगेटिव्ह सांगते, पण इथून हॅमर कॅन्डल बनलेली आहे प्रिव्हियस सपोर्टवरनं. इथे सपोर्ट घेतला होता, ह्या लेवलला ब्रेक मोठ्या रेंजने केला आणि तिथून सपोर्ट घेतलेला आहे. आता प्राइस वर जाते, हा जो जेव्हा हाय ब्रेक होईल ना तेव्हा आपल्याला फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट इथे या प्रकारात पाहायला मिळेल. स्टॉक आयडेंटिफाय झाले पण प्राइस ॲक्शन आपल्याला यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्राइस ॲक्शनवरचे इन डिटेल प्लेलिस्ट मित्रांनो 4 ते 5 आपल्याकडे की चार्टला आपण कशा प्रकारे अनालिस करू शकतो. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी कंबाईन करताना तेव्हाच तुम्हाला प्रॉफिट चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर मिळणार आहे. तुम्ही एकाच पद्धतीने फॉलो करताय तर या ठिकाणी तुम्हाला चांगलं प्रॉफिट पाहायला मिळणार नाही. मी एक गोष्ट सांगतो पहा, दोन्ही डोळ्यांनी आपल्याला दिसतं, बरोबर आहे. एक डोळा बंद केला तरी दुसऱ्या डोळ्याने आपल्याला दिसतं, पण दोन्ही डोळ्याचा कधी उपयोग केला तर आपलं जे व्हिजन असतं ना ते खूप मोठ्या प्रमाणात वाढून जातो. पण एक डोळा बंद केला ना तर आपल्याला काहीच्या गोष्टी त्या साईडच्या दिसणं बंद होतं. म्हणून 2 गोष्टी मित्रांनो, एक स्कॅनर म्हणजे एक डोळा आणि दुसरा डोळा म्हणजे हे तुमचं प्राइस ॲक्शन आहे, चार्ट ट्रेडिंग आहे. या दोन्ही गोष्टींना कधी तुम्ही इन्क्लूड केला तर तुमचा व्ह्यू जास्ती ब्रॉड होईल आणि तुमची यामधनं प्रॉफिटेबल निघायची शाश्वती सर्वात जास्त होणार आहे. पण कधी तुम्ही ना नुसतं स्कॅनरवरनं काढलेला आहे तर तुम्ही कुठे ना कुठे तुमचं एक डोळा इथे बंद केलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो. आणि अजून काही तुम्हाला यामध्ये वेगवेगळे स्कॅनर हवे असतील तुमच्या कंडिशनवर तर कमेंट तशा करा, आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये ते बनवायचा प्रयत्न नक्कीच करूयात. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर तर करायचंच आहे आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.